नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 22 जून 2026 आणि आता स्क्रीनवर बघा कसं वातावरण बनलेलं आहे. बंगालच्या उपसागरापासून तर महाराष्ट्रापर्यंत तर बाकी राज्यात सुद्धा आपल्याला भरपूर ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी ह्या दिसत आहे. पावसाचे ढग जमा झालेले आहे. विजांचा गडगडाट आणि वेगवान वाऱ्यासोबत पाऊस असा भरपूर ठिकाणी. विशेष म्हणजे प्रोजेक्शन याच्यात आपल्या फॉरकास्टमध्ये आपण उत्तर महाराष्ट्र हे लेट पाऊस सुरू होणार आता आपल्याला असं वाटत होतं, परंतु स्क्रीनवर पाहू शकता की उत्तर महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी दिसत आहे. जसं की नाशिक, त्यानंतर धुळे दक्षिण असा जो भाग आहे इथे आपण पाहू शकतो. ठीक आहे. आणि विदर्भात तर आहेच. आणि पश्चिम किनारपट्टीवरील हा आता स्प्रेड वाढेल उद्यापासून परत, म्हणजे काही किलोमीटर परत पूर्वेकडे, काही किलोमीटर परत पूर्वेकडे असा त्याचा स्प्रेड हा हळूहळू वाढायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 23 तारखेला महाराष्ट्रात म्हणजे उद्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात कमी, पश्चिम किनारपट्टीचा बघा स्प्रेड वाढलेला आपल्याला सॅटेलाईट इमेजवरती दिसतो आहे. ठीक आहे. त्यानंतर विदर्भात आणि जो परवाच्या व्हिडिओमध्ये मी जो विषय सांगितला की पाऊस कसा राहणार, तर असमान वितरण ह्या पावसाचं राहणार आहे, म्हणून पेरणीचे निर्णय जपून घ्या. पावसाला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर ही झाली 26 तारीख. आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेससुद्धा ह्या ॲक्टिव्हिटी बऱ्याच ठिकाणी चालू राहणार आहे. रात्रीच्या वेळेससुद्धा काही ठिकाणी पाऊस येणार आहे. इथे बघा आपल्याला मराठवाड्यामध्ये म्हणजेच काही भाग मध्य जो आहे तो तिथे एकदम हलक्या सरी, मध्यम स्वरूपाचा असा पाऊस. विदर्भामध्ये काही ठिकाणी थोडा जास्त आणि पश्चिम किनारपट्टीवरील परत स्प्रेड वाढताना असं एकंदरीत हे आपल्याला वातावरण दिसत आहे. त्यानंतर 23, 24, 25 आता 25ला सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस दिसेल महाराष्ट्रामध्ये, परंतु ह्या 23 आणि 24बद्दलच बोलू आपण, 25बद्दल न बोलणं योग्य. त्यानंतर आता लॉंग टर्ममध्ये ह्या आठवड्यापेक्षा आपल्याला पुढच्या आठवड्यात चांगल्या प्रकारचा पाऊस परत पाहायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे ह्या आठवड्यामध्ये जी सरासरी असते मान्सूनची त्यापेक्षा कमी, परंतु पुढचा आठवडा सरासरी गाठेल. फक्त आठवडा. ठीक आहे. फक्त आठवडा. तो आठवडा एक आठवड्याचा जर हिशोब केला तर सरासरी गाठण्याची शक्यता असं आपल्याला दिसत आहे. काल बऱ्याच जणांचे मला मेसेज आले की काल मी व्हिडिओ बनवला नाही. रोजच अपडेट 15 जुलैपर्यंत मी देतच राहील, संपूर्ण जोपर्यंत पेरण्या होत नाही. विशेष म्हणजे आता पेरण्या तुम्ही स्थानिक जो पाऊस आहे तो पाहून करा. योग्य जमिनीत ओल झाल्याशिवाय पेरण्या करू नका. ठीक आहे. आणि त्यानंतर उरलेल्या ठिकाणी मी स्पेसिफिक हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करील. जसं की पुढच्या आठवड्यात तो स्पेसिफिक आपल्याला हवामान अंदाज द्यावाच लागणार आहे. कारण काही ठिकाणी जर का पेरण्या राहिल्या तर तिथले शेतकरीसुद्धा एक अडचणीत असतात आणि त्यांच्यासाठी आपण स्पेसिफिक हवामान अंदाज देण्याचा त्यावेळेस प्रयत्न करू. कारण आता मान्सून लगेच वर जायला दररोज आज मान्सून नॉर्दर्न लिमिट ऑफ मान्सून प्रोग्रेस झालेली आहे, म्हणजेच मान्सून पुढे गेलेला आहे. असा आता दर 2 दिवसांनी अल्टरनेट डे किंवा एका दिवसांनीच असा मान्सूनची प्रगती आपल्याला आता दिसणार आहे. प्रश्न असेल तर कमेंट करा. धन्यवाद.